तर हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळेजण खूप मजेत असतील. तर आता इथे माझी सकाळची सुरुवात झालेली आहे. अंघोळ वगैरे झालेली आहे. आता चहा बनवायला घेते. चहा करून घेते आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला, तर इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. पहिले चहा करून घेते. चहा करायला ठेवले होते, लगे तोपर्यंत शिव पण उठून गेले. ते म्हणले चहा झाली की लगे आमच्या दोघांचा नाश्ता सोबत तिचा पण नाश्ता होऊन जाईल. आणि आम्हा दोघांना अद्रक बिना चहा तर बिलकुल आवडत नाही, म्हणून मी आठवणीनं अद्रक टाकते. कारण की एक दिवस पण जर अद्रक मी टाकली चहामध्ये माणूस लगेच चिडता, कारण की त्यांना बिना अद्रकीची चहा आवडतच नाही. मग चहा वगैरे करून घेतली आणि मग नाश्त्याला काय करायचं त्यांना विचारलं, तर ते मला बोलले की तो आलू बॉईल करेल तर ते आलूच फ्राय कर, कारण की आम्हाला असे आलू फ्राय खूप जास्त आवडतात. आणि मग काय ते थोडंफार नाश्ता वगैरे करून ते चालले गेले होते बाहेर, दिवसभर बाहेरच होते मग. आणि मग ते आलू पडलेले होते थोडेसे, ते संग माझ्यासाठी मी 1-2 चपात्या केल्या, ते खाऊन घेतलं. आणि मग काही दिवसभर तसंच मग डेली रुटीन आपली जी असते नॉर्मल बेसिक, ते सगळं काम आवरून घेतलं. संध्याकाळी मग ते बोलले की आज खिचडीच करायची आहे, तर मग खिचडी करायला घेतली. आणि आज दिवस कुठून निघला तर काय माहिती, ते स्वतः बोलले मला की मी आज तुला हेल्प करतो. मी म्हणले कसं काय बाबा, आज कुठून दिवस निघला की तुम्ही मला हेल्प करताय. मग त्यांनी मला कटिंग वगैरे करून दिली ती, फक्त म्हणजे कांदा कट करून दिला आणि लसूण सोलून दिला होता. आणि त्याच्यामध्ये ते मला बोलतात की व्हिडिओ शूट करू नको, मला व्हिडिओमध्ये घेऊ नको. म्हणले का बरं? म्हणले मी घेणारच. तर मग थोडेफार क्लिप वगैरे शूट केले होते आणि मग लगेच कांदा वगैरे फ्राय करून घेतला. आणि मग खिचडी वगैरे टाकून देणार होते. मग त्यांना म्हणलं तुम्ही साईडला व्हा. मग ते साईडला चालले गेले होते. आणि मग ते तिकडे साईडला होतं माझी खिचडी वगैरे झाली होती. तर फायनली मी खिचडी कुकर लावून दिलं आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊन देते. तोपर्यंत मी बसले होते साईडला. आणि किचनमध्ये खूप जास्त गरमी होत होती, तर असं वाटत होतं कधी खिचडी होती, कधी किचनमधून बाहेर पडते. तर इथे फायनली माझी खिचडी होऊस तर बसले मी. आणि खतरनाक गरमी आहे. हर बाजूला पाऊस लवकर पडतो, या बाजूला अजून पाऊस पडलेला नाही आहे. तुमच्या इकडे पाऊस पडला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मग आता यांना जेवायला बसून दिलं होतं आणि पापड फ्राय करत होते माझ्यासाठी. मग मी पण जेवायला घेतलं, जेवण वगैरे करून घेतलं मी पण. आणि मग लगेच सगळं काम वगैरे आवरून घेतले, भांडे क्लीन करून घेतले, वट्टा पण क्लीन करून घेतला. आणि असं वाटतं असलं का आता चांगलं वाटते, म्हणून मी रोज रात्री झोपायच्या पहिले वट्टा क्लीन करूनच झोपते. आणि मग लगेच माझं स्किन केअर करायला घेतलं. आणि तुम्हाला मला एक विचारायचं आहे की माझ्या फेसमध्ये तुम्हाला काही चेंज वाटतोय का, तर मला कमेंट करून सांगा. कारण की मी सध्याला एक होममेड क्रीम यूज करते. जर मला याचा रिझल्ट वाटला 15 दिवसामध्ये या 1 महिन्यामध्ये, तर मी तुमच्या संग नक्की ही क्रीम शेअर करेल. तर तुम्हाला काही फरक वाटतोय का मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत माझे स्किन केअर उचतं शिवचा आणि शिवच्या पप्पाचा धिंगाणा चालू होतं तिकडं. म्हणजे तुम्ही थांबा, मी आले. मग कारण की मी माझे स्किन केअर उचतं शिव माझी खूप मध्ये करत होती, त्याच्यामुळे तिच्या पप्पा पैसे देऊन टाकलं, ते खेळत होते तिकडे. आणि मग असं सगळं स्किन केअर वगैरे करून घेतला. असं होता काही माझा आजचा दिवस. खिचडी पार्टी केली आणि खूप सारा धमाल केला मी, असा धिंगाणा. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ. बाय बाय.